फुरसुंगी नगर परिषदसाठी खरं तर आज मतदान प्रक्रिया आहे ती पार पडते. आपण बघू शकतो खरं तर सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मतदारांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. सध्या सकाळचं वातावरण आहे ना, अशा वातावरणामध्ये सुद्धा अनेक मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रिया आहे जी पार पडताना आपल्याला दिसत आहे. जवळपास 84 मतदान केंद्रावरती आज फुरसुंगी नगर परिषदसाठी जी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडत आहे. 81,992 मतदारसंघ असलेल्या या फुरसुंगी नगर परिषदेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. आपण सुद्धा बघू शकतो की हे सर्व मतदार आहेत. ज्येष्ठ असलेले आजी सुद्धा आहेत, मतदान करत आहेत. काय मनात भावनात काय वाटतंय? काय वाटतंय? काय मतदानासाठी आलेलं आहे सकाळी सकाळी? मतदान करायचं. आणखी काही मतदार आहेत, तरुण मतदार आहेत. काय वाटतंय मतदानासाठी आलायस? काय आव्हान? सर्वांनी मतदान करून विकास करा. ठीक आहे, सर्वांनी मतदान करावं असं मतदाराकडूनच आव्हान करत आहे. काय वाटतंय तुम्हाला? करणं हे आपला हक्क आहे. सर्वांनी मतदानासाठी करावे. आणि मी ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा थंडीचा लवकर आलोय मतदानासाठी. तुम्ही मतदानासाठी आलात, पण मतदान करत असताना कुठल्या विकासाचा उमेदवार समोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहेत? काय विकासाचा मुद्दा ठेवून सुशिक्षित आहे असा यालाच आम्ही मतदान करणार आहे. खरं तर मतदानासाठी आलेले आहेत सकाळी सकाळी. काय मनात भावना आहेत? आणि पहिली विशेष म्हणजे पहिलीच नगर परिषद निवडणूक होत आहे. महानगरपालिकेमधून हे गावं वगळल्याच्या नंतर पहिली नगर परिषद ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. काय वाटतंय? चांगलं वाटतंय आणि मतदान करणं हे आपला हक्क आहे. त्याच्यामुळं उत्साह पण आहे मतदान करायचा. तो बजावलाच पाहिजे. त्यासाठी करायचं मतदान. बाकी काय, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे ना. हा लोकशाहीचा उत्सव आहे. हा लोकशाहीचा उत्सवामध्ये आम्ही सामील होण्यासाठी आलेलो आहोत आणि आज मतदान करत असताना निश्चित आम्हाला आनंद होतोय अशी प्रतिक्रिया आहे ते मतदार व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, फुरसुंगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.